बातमी पालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही ठाकरेंमध्ये सध्या बैठक सुरू आहे। 1 तास होऊन गेलाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये ही पहिली बैठक होत आहे। याआधी कौटुंबिक भेटी झालेल्या होत्या। उद्धव ठाकरे शिवतीर्थवर पहिल्यांदा ज्यावेळेला गणेश पूजनाच्या दिवशी गेलेले होते, त्यानंतर आता ही राजकीय भेट पहिल्यांदाच होते। यामध्ये पालिका निवडणुकांसाठी वाटाघाटी होत असल्याची देखील माहिती आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, मगाशी आपण बोललो की जवळपास 1 तास ही बैठक या ठिकाणी सुरू आहे। मराठी मतांसाठी म्हणून देखील दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत असं चित्र। तर आज या बैठकीमध्ये नेमकं काय काय ठरेल? आम्हाला सुरुवात कधीच झालेली आहे। आज सुद्धा आम्ही ठाण्यामध्ये सर्व पक्षीय आमचे अविनाश जाधव, मनसे असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मला वाटतं सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी हा जो या ठिकाणी प्रभाग रचना या संदर्भामध्ये हरकतीसाठी आजचा दिवस होता। आणि सुदैवाने म्हणेल की या ठिकाणी आमचे संजय सेठी हे आयुक्त या ठिकाणी आले होते आणि त्यांना या प्रभागाची माहिती होती, कारण ते ठाण्यामध्ये जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्या सुद्धा लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनेच ही वॉर्ड रचना त्या ठिकाणी केली गेली होती आणि संपूर्ण चुकीची वॉर्ड रचना आहे। या ठिकाणी कसे नगरसेवक निवडून येतील ते वॉर्ड फोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि याच बाबतीमध्ये आज आम्ही लोकांनी हरकती सूचना घेतलेल्या आणि त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही गणपतीच्याच बरोबर टायमालाच गणपतीच्या आगमनापूर्वीच ही मला वाटतं हे डिक्लेअर। तर पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, उद्धव ठाकरे यांच्यात या आधी झालेल्या बैठकांचं टायमिंग होतं की ते कौटुंबिक भेटीनिमित्तानं किंवा कौटुंबिक स्नेह जपण्यासाठी भेटले होते। कौटुंबिक कारण होतं, मग उद्धव ठाकरेंचा वाढदिवस असेल किंवा परवाच्या दिवशी गणेश चतुर्थीला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरी येणं आपल्या कुटुंबियांचं। 5 जुलैला जेव्हा भेटले त्यावेळेस मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषा सक्तीचा विरोध हे एक कारण होतं। पण आज जी बैठक होते ती पूर्णपणे राजकीय आहे। भले पितृपक्ष सुरू आहेत पण ठाकरेंची एक वेगळी स्टाईल असते, ठाकरेंची एक वेगळी भूमिका असते आणि कर्मकांडांवर प्रबोधनकारांनी जे काही भाष्य केलेलं आहे त्यानुसारच ही ठाकरे घराण्याची परंपरा राहिलेली आहे। पितृपक्ष असो किंवा अन्य काही, यापूर्वीही सांगितलं की भेट ठरवून झालेली आहे। 2 दिवसांपूर्वी 2 ठाकरे बंधूंचा संवाद झालेला आहे आणि मुंबई महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जर राजकीय दृष्ट्या युती करायची असेल तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं एक पॅनल बनलं गेलं पाहिजे। सीट शेअरिंगचा फॉर्म्युला काय असला पाहिजे हे दोन्ही बाजूचे नेते ठरवतील। प्रभाग रचना आहे, कोणते वॉर्ड एकमेकांना दिले जाऊ शकतात, जागा वाटपाचा काय फॉर्म्युला असू शकतो, हे सगळं हे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची कमिटी ठरवेल। कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काही सीट शेअरिंगसाठी बसणार नाहीत। ज्या काही अडचणीच्या जागा किंवा अडचणीचे मुद्दे असतील अखेरच्या टप्प्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा यात समावेश होईल आणि जे काही अडचणीचे मुद्दे युतीला ठरू शकतात त्या बाबतीतली त्यातलं ते जे एक जो अडचण आहे ती दूर करण्यासाठी हे ठाकरे बंधू मग त्यांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होईल। पण राजकीय युतीची घोषणा कधी होणार, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे, आशा आहे की लवकरात लवकर। तसेच संकेतही यापूर्वी मिळालेले आहेत आणि आज खऱ्या अर्थानं असं म्हणता येईल की ही पहिली बैठक आहे की ज्यात राजकीय बोलणी सुरू झालेली आहेत। भले याआधी पडद्यामागे बोलणी सुरू होती पण आता अधिकृतरित्या उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले आहेत। यापूर्वी कौटुंबिक कारणासाठी आले होते, आता जे म्हटलं जाते की हे राजकीय कारण आहे आणि आपण याआधीही सांगितलं की पूर्वनियोजित बैठक आहे आणि तसे त्या निमित्तानंच उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाचे नेतेही आहेत। त्यामुळे आता चर्चा सुरू झालेली आहे, राजकीय चर्चा सुरू झालेली आहे आणि ही राजकीय चर्चा कधी सुरू होते, जेव्हा काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंना मातोश्रीत भेटतात, उद्धव ठाकरे त्यांना राज ठाकरेंशी युती करणार आहेत याची स्पष्टता देतात, काँग्रेसचे नेतेही उद्धव ठाकरेंची भूमिका समजून घेतात, त्यावर ते भाष्य करत नाहीत। ते म्हणतात दिल्ली हायकमांडकडून आम्हाला काय नेमका सिग्नल येतो किंवा ते काय भूमिका मांडतात यावर आमचा निर्णय असेल।
पण हे जवळपास आता नक्की आहे की ठाकरे बंधू हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येत आहेत. आता ठाकरे बंधू एकत्र आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर, निवडणुकीच्या राजकारणावर नेमकं ते किती प्रभाव टाकतात. याआधी आपण बघितलं लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. त्यात ठाकरेंचे म्हणजे ठाकरे शिवसेनेचे 9 खासदार निवडून आले. पण हा स्ट्राईक रेट ठाकरे शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत आणि पर्यायानं महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत राखता आला नाही, हे तितकंच सत्य आहे. राज ठाकरेंचा तर विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार निवडून आला नाही. भले लोकसभेसाठी त्यांचं राजकीय गणित वेगळं होतं, त्यांनी NDAला आणि मोदींच्या पंतप्रधान पदाला पाठिंबा देण्यासाठी ती निवडणूक सोडली होती. पण आता राज ठाकरेंची एक वेगळी भूमिका दिसते. अनेकदा आपल्याला बघायला